Hello everyone, I am NR Varule. Today we will discuss about online lecture of class TYBSc paper CH505, that is analytical chemistry. In last lecture we have discussed about acidic error and acid error and standard buffer solution. In today we will discuss about ion selective electrode. Ion selective electrode is also called as specific ion electrode, SIE. आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉडला स्पेसिफिक आयन इलेक्ट्रॉड असं सुद्धा म्हटलं जातं. द व्हेरियस टाइप्स ऑफ मेम्ब्रेन दॅट आर सिलेक्टिव्ह फॉर डिफरंट कटायन अँड सिमिलर टू ग्लास मेम्ब्रेन सिलेक्टिव्ह फॉर H+ आयन हॅव बीन डेव्हलप्ड इन रिसेंट इयर. मग या आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉडला स्पेसिफिक आयन इलेक्ट्रॉड SIE शॉर्टमध्ये असं सुद्धा म्हटलं जातं. मग या आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉडमध्ये वेगवेगळे प्रकारचे इलेक्ट्रॉड आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉडला वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत मेम्ब्रेन आहेत. मग हे मेम्ब्रेन काय करतात, मग वेगवेगळ्या प्रकारचे कटायन असतील तर त्या कटायनला ते सिलेक्टिव्ह करतात किंवा मग ते सिलेक्टिव्ह असतात. मग या ग्लास इलेक्ट्रॉडमध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रॉड हा कोणाला देतो, मग हा तर H+ आयनला हा सर्वात जास्त इलेक्ट्रॉड देत असतो. म्हणजेच ग्लास इलेक्ट्रॉडचं जे काही मेम्ब्रेन आहे तर तो H+ आयनला जर सिलेक्टिव्ह असेल तर आयन हे स्मॉल इलेक्ट्रॉडला काय करतो, तर जे काही आयन आहे तर ते सिलेक्टिव्ह आयनला त्याची सिलेक्टिव्हिटी मेजर करत असतो. द आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉड मेजर द स्मॉल आयन ॲक्टिव्हिटी. म्हणजे जर स्मॉल इलेक्ट्रॉड काय करतो, मग जे काही आयन असतील तर ते जे सिलेक्टिव्ह आयन असतील तर त्याची सिलेक्टिव्हिटी काय करतात ते मेजर करत असतो. द इलेक्ट्रॉड डू नॉट शो ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी फॉर द गिवन आयन बट पजेसेस सिलेक्टिव्हिटी टुवर्ड्स द डिफरंट आयन. मग याच्यामध्ये या आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉडमध्ये दोन वर्ड्स अतिशय महत्त्वाचे आहेत. बघा, पहिलं आहे स्पेसिफिसिटी आणि दुसरं आहे सिलेक्टिव्हिटी. मग हे इम्पॉर्टंट आयन आहे, सिलेक्टिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी. मग आयन सिलेक्टिव्हिटी म्हणजेच काय, मग आयन स्पेसिफिसिटी. द आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉडमध्ये एखाद्या सोल्युशनमध्ये आयन आहे किंवा एकापेक्षा जास्त आयन आहे. सपोज आपण एखादा आयन घेतला, X आयन घेतला किंवा मग Y किंवा मग Z. त्या आयनमध्ये आपण X, Y आणि Zचं सोल्युशन एका बिकरमध्ये घेतलं आणि त्या बिकरमध्ये घेतल्यानंतर आपण त्या इलेक्ट्रॉडला जर डीप केलं तर त्याच्यामध्ये नंतर हा इलेक्ट्रॉड स्पेसिफिक असेल आणि या स्पेसिफिक इलेक्ट्रॉडलाच काय करणार आहे, मग एका पर्टिक्युलर आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपण मेजर करणार आहोत. मग जर या इलेक्ट्रॉडचं X या आयनला स्पेसिफिक असेल तर ते फक्त X या आयनचंच पोटेन्शियल मेजर करणार, Y आणि Zचं मेजर करणार नाही. बघा, आपण एखाद्या आयन सोल्युशनमध्ये जर आपण X, Y आणि Z हे जर सोल्युशन आपण एका बिकरमध्ये जर घेतलं आणि त्यानंतर त्या इलेक्ट्रॉडला स्पेसिफिक इलेक्ट्रॉड काय करणार, मग हा काय समजा स्पेसिफिक इलेक्ट्रॉड आहे तर हा काय करेल, Xच्या आयनला स्पेसिफिक असेल तर ते फक्त Xच्याच आयनला तो पोटेन्शियल मेजर करेल, Y आणि Zच्या आयनला पोटेन्शियल मेजर करणार नाही. म्हणजे सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉड म्हणजे काय, मग तर वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट आयन जर असतील तर त्याची सिलेक्टिव्हिटी एकापेक्षा जास्त ऑर्डर असेल तर तो सर्वांना काय दाखवेल, मग रिस्पॉन्स दाखवेल. दिस इलेक्ट्रॉड आर नॉट पॉइझन बाय प्रोटीन अँड आर देअरफॉर व्हेरी युजफुल फॉर बायोलॉजिकल सिस्टीम. मग हे जे सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉड असतील तर सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉड म्हणजेच काय, वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट आयन असतील तर त्याची सिलेक्टिव्हिटीची जर ऑर्डर असेल तर तो सर्वांना रिस्पॉन्स दाखवेल आणि डिफरंट आयनला त्याचा रिस्पॉन्स असेल तर अशाच आयनलाच आपण काय म्हणणार आहेत, मग सिलेक्टिव्ह आयन असं म्हणणार आहोत. मग आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉडमध्ये 7 टाईप्स ऑफ आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉड आहेत. 7 प्रकारचे आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रॉड आहे. त्याच्यामधला पहिला इलेक्ट्रॉड आहे तर ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रॉड. इन ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रॉड द कॉम्पोजिशन ऑफ द मेम्ब्रेन. मग हा ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रॉड
ग्लासचं जे काही कंपोजिशन असेल तर ते विच इज द सिलेक्टिव्ह फॉर द आयन इज केअरफुली कंट्रोल बाय चेंजिंग द कंपोजिशन ऑफ द ग्लास. मग हा ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रोड आहे, तर हे जे काही कंपोजिशन असेल या ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रोडचं तर ते केअरफुली कंट्रोल केलेलं पाहिजे आणि तरच तो पर्टिक्युलर एखाद्या आयनला सिलेक्टिव्ह होणार. आणि त्याच्या कंपोजिशनवर जर म्हणजेच तो त्याच्या कंपोजिशनवर डिपेंड असेल तर तो कोणाला सिलेक्टिव्ह असेल तर त्याच्या आपण जर वेगवेगळे प्रकारे त्याचं कंपोजिशन जर आपण चेंज केलं तर ते त्या मेम्ब्रेनला डिफरंट आयन काय करतील ते सिलेक्टिव्ह करतील. म्हणजे ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रोडमध्ये जे काही कंपोजिशन असेल तर ते कसं पाहिजे मग केअरफुली कंट्रोल केलेलं पाहिजे आणि म्हणजेच तो त्याच्या कंपोजिशनवर काय असेल तो डिपेंड असेल, म्हणजे तो कोणाला सिलेक्टिव्ह करेल हे त्यालाच माहिती असेल. म्हणजे जर त्याच्या आपण जर वेगवेगळे प्रकारचे कंपोजिशन जर चेंज केलं तर ते त्याचं मेम्ब्रेनचं डिफरंट आयन तो काय करेल सिलेक्टिव्ह करेल. Glass membrane electrode, the construction of this electrode is similar to glass electrode. ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रॉडच्या कन्स्ट्रक्शनमध्ये त्यालाच आपण काय म्हणणार आहेत मग ग्लास इलेक्ट्रॉड. आणि या ग्लास इलेक्ट्रॉड कन्स्ट्रक्शनमध्ये आपण ग्लास बल्ब त्या ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रॉडमध्ये असणार आहे. This glass bulb is prepared from particular glass and internal solution is chloride salt or prepared from particular glass and internal solution is chloride salt of particular ion. मग या ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रॉडच्या कन्स्ट्रक्शनमध्ये ग्लास इलेक्ट्रॉड आहेत आणि त्या ग्लास इलेक्ट्रॉडमध्ये त्यालाच आपण काय म्हणणार आहेत मग ग्लास बल्ब असतात. मग त्या ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रॉडमध्ये ग्लास बल्ब असतात. मग तो ग्लास बल्ब असेल तर तो एका पर्टिक्युलर कंपोजिशनचा असेल आणि तो पर्टिक्युलर कंपोजिशनच्या असल्यावर त्या ग्लास बल्बमध्ये इंटरनल सोल्युशन भरलेलं असेल. मग ते इंटरनल सोल्युशन कोणतं असेल मग क्लोराईड सॉल्टचं असेल. मग हे क्लोराईड सॉल्टचं जे सोल्युशन असेल तर आपण जसं 0.1 मोलर HCl सोल्युशन जर भरलं तसं कुठल्याही प्रकारचं क्लोराईड आयन असेल आणि असं सॉल्टचं या क्लोराईड सॉल्टचं आपण इंटरनल सोल्युशनच्या या ग्लास बल्बमध्ये भरलेलं असेल तर इंटरनल सोल्युशनमध्ये आपण द सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रॉड डीप इन द सोल्युशन अँड जॉईन टू कनेक्टर. मग सिल्वर वायरची जी वायर असेल तर ती आपण या सोल्युशनमध्ये डीप केली तर या सर्व असेंब्लीजला आपण काय म्हणणार आहेत मग इंटरनल रेफरन्स इलेक्ट्रॉड असं म्हणणार आहोत. म्हणजे या इंटरनल सोल्युशन मध्ये या ग्लास बल्बमध्ये आपण काय भरलं आहे मग क्लोराईड आयनचं सोल्युशन बनणार आहोत किंवा क्लोराईड आयन सॉल्ट आपण त्याच्यात भरणार आहोत. आणि मग ही सिल्वर क्लोराईडची जी वायर असेल तर ही वायर आपण त्या सोल्युशनमध्ये इंटरनल सोल्युशनमध्ये डीप केली तर या सर्वच असेंब्लीलाच आपण काय म्हणणार आहेत मग इंटरनल रेफरन्स इलेक्ट्रॉड असं म्हणणार आहोत. मग या ग्लास मेम्ब्रेनमध्ये देर आर ग्लास मेम्ब्रेन इज इलेक्ट्रॉड कॅन बी क्लासिफाईड इन द 3 टाईप्स. ग्लास मेम्ब्रेनमध्ये 3 टाईप ग्लास मेम्ब्रेन इलेक्ट्रॉडचे आहे तर ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.